नाशिकमधल्या एका बहुराष्ट्रीय आय टी कंपनीतून सुरू झालेलं हे प्रकरण आधी फक्त लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपापुरतं मर्यादित वाटत होतं. पण दिवस गेले तसे या प्रकरणाचे एक धागेदोरे नाशिकच्या बाहेर गेले, पुण्यापर्यंत गेले आणि आता थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले. 1.5 महिना पोलिसांना चकवा देणारी निदा खान अचानक संभाजीनगरमध्ये सापडते, तीही अतिशय गुप्तपणे. नारेगावच्या एका फ्लॅटमध्ये लपून बसलेली. पोलीस वर्दी न वापरता ऑपरेशन करतात. रात्री न्यायाधीशांच्या घरातून ट्रान्झिट रिमांड घेतली जाते आणि दुसऱ्या क्षणी या प्रकरणाला राजकीय रंग चढायला सुरुवात होते. मग प्रश्न इथे फक्त एका आरोपीच्या अटकेचा राहत नाही. प्रश्न असा निर्माण होतो की ही खरंच फक्त एक क्रिमिनल केस आहे का, की यामागे मोठं नेटवर्क आहे? निदा खान संभाजीनगरलाच का आली? तिच्या अटकेनंतर अचानक MIM इम्तियाज जलील यांचं नाव चर्चेत का आलं? जाणून घेऊया आजच्या या सविस्तर विश्लेषणातून. नमस्कार, मी मिलिंद साळवे आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. ही संपूर्ण घटना समजून घ्यायची असेल तर आधी सुरुवात करावी लागेल नाशिकमधल्या त्या TCS प्रकरणापासून. कारण सुरुवातीला ही केस केवळ कॉर्पोरेट ऑफिसमधील लैंगिक शोषणाची तक्रार म्हणून समोर आली होती. पण तपास जसजसा पुढे गेला तसं पोलिसांना काही वेगवेगळे धागेदोरे मिळू लागले. काही महिला कर्मचाऱ्यांना कथितपणे मानसिकदृष्ट्या प्रभावित केलं जात होतं. त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं. नमाज, बुरखा, धार्मिक साहित्य याच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पुढे आला. हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह बोललं जात असल्याचाही दावा करण्यात आला. आणि याच ठिकाणी या प्रकरणाने सामाजिक आणि राजकीय वादाचं स्वरूप धारण केलं. आता हे ऐकून नक्कीच तुमच्यासमोर केरला स्टोरीमधील प्रसंग उभे राहिले असतील. किंबहुना पोलिसांच्या तपासात अनेक आरोपींची नावे समोर आली. काहींना अटक झाली. पुण्यातील HR हेड अश्विनी चेनानीपर्यंत तपास पोहोचला. पण या सगळ्यात एक नाव सतत चर्चेत राहिलं, ते म्हणजे निदा खान. कारण पोलिसांच्या मते धर्मांतरासाठी कथितपणे वातावरण तयार करण्यात तिची महत्त्वाची भूमिका होती. इतकंच नाही तर लैंगिक शोषणाच्या आरोपींना मदत केल्याचाही तिच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. पण गुन्हे दाखल झाल्यानंतर निदा खान अचानक गायब झाली आणि इथून या प्रकरणाला थ्रिलर वळण मिळायला सुरुवात झाली. जवळपास 1.5 महिना नाशिक पोलिसांची अनेक पथकं तिच्या मागावर होती. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती सगळं वापरलं जात होतं. पण निदा खान पोलिसांच्या हाती लागत नव्हती. दरम्यान तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. आपण गरोदर असल्याचं कारण तिने पुढे केलं. पण नाशिक सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आणि हा या प्रकरणातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. कारण जामीन नाकारल्यानंतर निदा खान अधिक सावध झाली. ती सतत ठिकाणं बदलत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. पोलिसांनाही समजलं होतं की आता ही आरोपी सहज सापडणार नाही. त्यामुळे तपास अधिक गुप्त पद्धतीने सुरू झाला. आणि मग अचानक इनपुट मिळालं, निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचं. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. संभाजीनगर हे राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कायम संवेदनशील राहिलेलं शहर. धार्मिक मुद्दे इथे पटकन तापतात. त्यामुळेच पोलिसांनी या ऑपरेशनमध्ये कमालीची गोपनीयता पाळली. नाशिक पोलिसांची टीम शांतपणे संभाजीनगरमध्ये पोहोचली. स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क सुरू झाला. 4 दिवसांपासून काही अधिकारी सतत संपर्कात होते. तांत्रिक तपासातून नारेगाव परिसरातील कौसर पार्कमधील एका फ्लॅटवर संशय गेला आणि मग 7 मेच्या रात्री पोलिसांनी सापळा रचला. विशेष म्हणजे या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी खाकी वर्दी वापरली नाही, शासकीय वाहनं वापरली नाहीत. कारण कारवाईची कोणालाही खबर लागू नये, तणाव निर्माण होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जात होती. निदा खान तिच्या आई वडील, भाऊ आणि मावशीसोबत त्या फ्लॅटवर राहत होती. गेल्या काही दिवसांपासून ती तिथे लपून बसल्याचं समोर आलं. रात्री 8च्या सुमारास पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला आणि अखेर 1.5 महिन्यांपासून फरार असलेल्या निदा खानला ताब्यात घेतलं. पण इथेही ऑपरेशन संपलं नाही. कारण पुढचा भाग आणखी महत्त्वाचा होता. धार्मिक संवेदनशीलता लक्षात घेऊन तिला थेट न्यायालयात न नेता रात्री उशिरा न्यायाधीशांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. तिथे ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर नाशिकला नेताना मध्येच गाडी बदलण्यात आल्याची माहिती समोर आली. म्हणजेच पोलीस संपूर्ण ऑपरेशनमध्ये कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते.
आता इथे जरी 4 दिवसांचा उल्लेख असला तरी पोलिसांना 8-15 दिवसांपूर्वीच निदा खान नारेगावमध्ये असल्याची बातमी मिळाल्याचं सांगितलं जातं. मात्र कुठलाच संशय येऊ द्यायचा नव्हता म्हणून गेल्या काही दिवसांपासून साध्या वेशात महिला कर्मचारी या भागात गस्त घालून होते. त्यांनी प्रॉपर रिहर्सल केली आणि त्यानंतरच निदा खानला गाठलं. या तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तो म्हणजे डिजिटल पुरावे. आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील डेटा, फोटो, चॅट्स आणि इतर तांत्रिक माहितीमुळेच पोलीस निदा खानपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जातं. आजच्या काळात तपास यंत्रणांसाठी डिजिटल पुरावे किती निर्णायक ठरू शकतात याचं हे मोठं उदाहरण मानलं जात आहे. पण निदा खानची अटक होताच या प्रकरणाने फक्त कायदेशीर नाही तर थेट राजकीय रूप घेतलं आणि इथून एंट्री झाली मंत्री संजय शिरसाट यांच्या आरोपांची. शिरसाट यांनी थेट MIM आणि इम्तियाज जलील यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामागचे खरे सूत्रधार समोर आले पाहिजेत. निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन लपणं, कित्येक दिवसापासून ती इथे राहणं, तिला राहायला फ्लॅट मिळणं, हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग किंवा कुणाचा वरद हस्त असल्याशिवाय होत नाही. महत्त्वाचं म्हणजे ती ज्या नारेगाव भागात राहिली तो पूर्ण मुस्लिम बहुल भाग होता आणि नेमकी निदा खान तिथेच लपून बसली होती. म्हणून अत्यंत सावधगिरीने पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. म्हणूनच निदा खान ही फक्त एक मोहरा आहे. महाराष्ट्रभर असं जाळं पसरलेलं असू शकतं. इथे राजकारण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण संभाजीनगरमध्ये MIM आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष नवीन नाही. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यापासून ते धार्मिक ध्रुवीकरणाच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. त्यामुळे निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांचं नाव घेतले गेल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापलं. शिरसाट यांनी थेट प्रश्न विचारला की नाशिकची आरोपी संभाजीनगरलाच का आली, तिने इथेच आश्रय का घेतला आणि यामागे कुणाचा पाठिंबा होता का, हे प्रश्न चर्चेत आहेत. दुसरीकडे MIM कडून या आरोपांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जाऊ शकतं. कारण निवडणुका जवळ आल्या की धार्मिक आणि ओळख आधारित मुद्दे अधिक आक्रमकपणे पुढे येतात. हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात MIM ची भूमिका देखील चर्चेत आलेली आहे. कारण MIM नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुरुवातीपासूनच निदा खानबाबत सावध भूमिका घेतली होती. जोपर्यंत न्यायालयात आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कोणालाही दोषी ठरवता येणार नाही असं ते म्हणाले होते. केवळ आरोपांच्या आधारे एखाद्याचा मीडिया ट्रायल होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली. इतकंच नाही तर एखादी व्यक्ती निर्दोष असेल तिला आणि तिच्या कुटुंबाला कायदेशीर व नैतिक मदत करणं हे सामाजिक कर्तव्य असल्याचंही जलील यांनी स्पष्ट केलं. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात आता पहिलं मोठं राजकीय कनेक्शन समोर येऊ लागलं आहे. कारण निदा खानला संभाजीनगरमध्ये लपून ठेवण्यात मदत केल्याचा आरोप MIM चे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली असून त्यांचा मोबाईल सुद्धा तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार नारेगावमधील कौसर पार्क परिसरातील ज्या घरात निदा खान राहत होती ते घर काही महिन्यांपूर्वी मतीन पटेल यांनी खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस आता फक्त आश्रय देण्यात आला होता की यामागे आणखी कोणाचं नेटवर्क कार्यरत होतं याचाही तपास करत आहेत. आणि इथूनच या प्रकरणाला आणखी मोठं राजकीय वळण मिळताना दिसत आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली. मुंबईतून सतत अपडेट्स घेतले जात होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू होतं. याचा अर्थ सरकारही या प्रकरणाकडे अतिशय गंभीरतेने पाहत आहे. आता पुढचा मोठा प्रश्न आहे तो म्हणजे चौकशीतून अजून काय बाहेर येणार. कारण पोलिसांच्या मते निदा खानची भूमिका केवळ सहाय्यक नव्हती. तिच्याकडून आणखी काही नावे, काही संपर्क आणि आर्थिक व्यवहार किंवा इतर नेटवर्कबद्दल माहिती मिळू शकते. विशेषतः डिजिटल पुरावे आणि चॅट तपासले गेले तर या प्रकरणाचा विस्तार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण दुसऱ्या बाजूला या प्रकरणात समाजात तणाव निर्माण होऊ नये ही जबाबदारी प्रशासनावर आहे. कारण धर्मांतरासारखे विषय भावनिक असतात, आरोप गंभीर आहेत, पण तपास सुरू होण्यापूर्वी राजकीय निष्कर्ष काढले गेले तर त्याचे परिणाम मोठे होऊ शकतात. त्यामुळे आता पोलीस तपास, न्यायालयीन प्रक्रिया
आणि राजकीय प्रतिक्रिया या तिन्ही गोष्टी समांतरपणे चालणार आहेत. आणि म्हणूनच निदा खानची अटक ही फक्त एका आरोपीला पकडण्याची घटना राहिलेली नाही. हा विषय आता कॉर्पोरेट जगत, धर्मांतराचे आरोप, डिजिटल नेटवर्क, पोलीस तपास आणि महाराष्ट्रातील ध्रुवीकरणाच्या राजकारणाशी जोडला गेला आहे. पुढच्या काही दिवसात या प्रकरणात आणखी अटक होणार का? SIT चौकशीची मागणी मान्य होणार का? इम्तियाज जलील यांच्यावरचे आरोप आणखी तीव्र होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणातून खरंच एखादं मोठं नेटवर्क समोर येणार का? की पुन्हा एकदा हा विषय राजकीय आरोप प्रत्यारोपापुरताच मर्यादित राहणार? हे सगळं येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र तुम्हाला काय वाटतं? एवढी मोठी आरोपी शहरात येऊन सहज लपते, खरंच यामागे कोणाचा हात असेल का? कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.